विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर जबरदस्तीने शक्तीपीठ महामार्ग सर्वेक्षणाचं काम सुरू केलंय. त्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांना भीती दाखवली जाते. हे काम तातडीने रद्द करावे या मागणीसाठी 19 गावातील बाधित शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करतील असा निर्णय शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. सांगलीत शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश शेडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हारोगडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुरेश पानसबुरे, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमांना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. कवठेमंकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. 1 जुलै हा कृषी दिन आहे. अधिवेशन देखील या काळात आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 19 गावातील शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. तर या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी अंकली या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेवरती अंकली या ठिकाणी सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आता मोजणीला प्रारंभ झाला असला तरी 7 जुलैपासून तासगाव 7 जुलै ते 7 ऑगस्ट या काळामध्ये तासगाव, मिरज या तालुक्यामध्ये मोजणी होणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण मोजणी आम्ही बंद पाडू. जे अधिकारी मोजणीसाठी येतील त्यांना ठोकून काढू आणि या आंदोलनामध्ये महिला जे अधिकारी येतील त्यांना बांगड्या भरल्याशिवाय सोडणार नाहीत. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांनाही आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी चोरण्याचा धंदा, दरोडेखोरी जर राज्य शासन करत असेल तर त्या दरोडेखोरांना साथ देण्याऐवजी शेतकऱ्यांना साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान करतो. पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष आम्हाला नको आहे. पण पोलीस जर संघर्षावर उतरले तर आम्ही 2 हात करायला सज्ज झालेलो आहोत. आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की येत्या 1 जुलै रोजी मंगळवारी मोठ्या संख्येनं बायका पोरांसह महिलांसह मोठ्या संख्येनं अंकली या ठिकाणी जमावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करत